नमस्कार, मी डॉक्टर प्रणित सोनवणे, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक. आज आपण जाणून घेणार आहोत गुडघेदुखीचे कारणे आणि त्यावरील उपचार पद्धती. जीवनाचा खरा आनंद म्हणजे रोज चालणं, आरोग्याची काळजी घेणं, हृदयाची काळजी घेणं. आणि हेच चालणं पॉसिबल होत नाही जेव्हा गुडघेदुखीने आपण त्रस्त असतो. तर गुडघेदुखीचं नेमकं कारण काय? ते म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस, म्हणजे गुडघा थोडक्यात झिजणे, जे एजानुसार 45 किंवा 50च्या पुढे आपल्याला तो त्रास चालू होतो. तर ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे नेमकं काय? तर गुडघ्याचा वरचं हाड आणि खालचं हाड म्हणजे फिमर आणि टिबिया यामध्ये असणारी गादी, त्याला आपण मेनिस्कस म्हणतो. ही गादी जेव्हा झिजते आणि वरचं आवरण खालचं आवरण घासलं जातं, कार्टिलेज वॉर्न ऑफ होतं, त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. याचे मुख्यतः 4 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यामध्ये कार्टिलेज काही प्रमाणात फक्त स्मूथ झालेला असतो, एक्सरे नॉर्मल दिसतो, गॅप शिल्लक दिसतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः 20% कार्टिलेजला डॅमेज झालेला असतो. पहिल्या 2 टप्प्यांमध्ये शक्यतो एक्सरेमध्ये गॅप शिल्लक दिसतो आणि त्यामुळे आपण त्याला कन्झर्वेटिव्हली मॅनेज करतो. थर्ड टप्पा, जेव्हा जवळपास 40 to 50% गुडघ्याचं आवरण हे खराब झालेलं असतं, गादी झिजलेली असते, एक्सरेमध्ये हाडाला हाड जवळ आलेले आपल्याला दिसतात. आणि चौथा आणि फायनल स्टेज म्हणजे ज्यामध्ये मोर दॅन 70% कार्टिलेज डॅमेज, गादी पूर्णपणे निघून जाते, हाडाला हाड इतकं गाजतं की साईडनी नवीन ऑस्टिओफाइट्स तयार होतात, पायाला वाक येतो, याला चौथा टप्प्याचं ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. अशा पद्धतीने 4 टप्प्यांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस विभागले जातात. हेच मुख्य गुडघेदुखीचं कारण आहे.